माझ्या हेल्थ मंत्राची सोना चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। शेवगाची शेंग ही खूप पौष्टिक असते। याच्यामध्ये कॅल्शियम कंटेंट खूप आहे। जे लोक नॉनव्हेज खात नाही ते आवर्जून शेवगाची शेंग खातात, पण सर्वच लोकांसाठी शेवगाची शेंग खाणे खूप चांगले आहे। माझी या आधीच्या 2 रेसिपीज या माझ्या चॅनलला आहेतच। एक सुकी शेवगाची शेंगाची भाजी आणि एक रस्सा भाजी। आज जरा काही वेगळं बनवतो आहोत। मुगाची डाळ घालून शेवगा शेंगाची भाजी खूप सिंपल पद्धतीने ही बनवलेली आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। हे स्वच्छ निवडलेल्या शेवग्याच्या शेंगा मी घेतलेल्या आहेत। त्या 250 ग्रॅम आहेत। फ्रेश ताजा होत्या त्या। मुगाची डाळ 1 तास पाण्यात भिजवून घेतलेली आहे। मसाला कांदा घेतलेला आहे अर्धा, आलं लसूण ठेचलेलं, कोथिंबीर, कढीपत्ता आणि टोमॅटो। त्याचबरोबर मसाल्यांमध्ये घेतला आहे लाल मिरची पावडर 1 चमचा, अर्धा चमचा हळदी पावडर, मोहरी, जिरं, काळा मसाला, कांदा लसूण मसाला आणि धना पावडर। काळा मसाल्याऐवजी गरम मसालाही घेऊ शकता। हिंग आणि मीठ। एक कढई घेतली आहे, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी तेल टाकून घेतलेलं आहे आणि हिंग घालते आहे। हिंग छान फुललं आहे, त्याच्यामध्ये घालतोय जिरा, मोहरी घालतोय, त्याचबरोबर घालतोय जिरं। आता याच्यात आपण आलं लसूण ठेचून घेतलेलं ते टाकतोय आहे तेलामध्ये आणि व्यवस्थित परतून घेतोय। आता टाकतोय कढीपत्ता, तो पण छान फिरून घेतोय। तर टाकतोय कांदा, अर्धा चिरलेला बारीक कांदा आपण घेतलेला आहे, तो पण याच्यामध्ये छान व्यवस्थित परतून घेऊया। आणि त्याच्यात टाकूया अर्धा टोमॅटो, फिरून घेऊया। छान आता परतत आलेलं आहे मिश्रण आपलं। त्याच्यामध्ये मसाले टाकूया। लाल मिरची पावडर 1 चमचा, 1-1.5 चमचा मी घेतलेला आहे। अर्धा चमचा हळद घेतली आहे, अर्धा चमचा, अर्धा टीस्पून म्हणजे काळा मसाला किंवा गरम मसाला अर्धा टीस्पून, कांदा लसूण मसाला 1 टीस्पून, धना पावडर अर्धा टीस्पून, फिरून घेऊया। अर्धा टीस्पून किंवा 1 चमचा असं तुम्हाला घ्यायचं आहे प्रमाण। मीठ घालूया चवीला आणि आपण इथे घालूया मुगाची डाळ। टीस्पून आणि 1 चमचा हे एकच असतं। टीस्पूनमध्ये मी जेव्हा सांगते त्यावेळेला 1 टीस्पून, अर्धा टीस्पून असं प्रमाण असतं आणि चमचा म्हणजे 1 चमचा, 1.5 चमचा असं प्रमाण असतं। आता ही मुगाची डाळ आपण याच्यामध्ये फिरून घेऊया व्यवस्थित। 1 तास भिजून घेतली होती, त्यामुळे ही भाजी खूप टेस्टी होते। याच्यात निवडलेल्या शेवग्याच्या शेंगा व्यवस्थित शिरा काढून मग त्याचे तुकडे करून घेतलेले आहे आणि त्या स्वच्छ निवडून घेतलेल्या आणि धुवून सुद्धा घेतलेल्या आहेत। आता हे त्या पण याच्यामध्ये आपण टाकून घेऊया आणि फिरून घेऊया। शेवगा शेंग आरोग्यासाठी खूप चांगली असते। आठवड्यातून एकदा तरी याची भाजी खाणे गरजेचे असते। कॅल्शियम खूप असते याच्यामध्ये आणि शरीरासाठी पोषक तत्व असे खूप या शेंगांमध्ये आहेत। त्यामुळे जरूर करून आपल्या आहारामध्ये या भाजीचा वापर नक्की करावा। तर याच्यात मी टाकते आहे 1-2 ग्लास पाणी, फिरून घेते आहे व्यवस्थित। भाजी शिजायला आणि छान ग्रेव्हीसाठी आपल्याला याच्यात पाणी घालायचं आहे।
2-2.5 ग्लास पाणी मी घालते आहे. फिरून घेते. आणखी थोडं घातलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही, शिजून छान रस्सा तयार होतो. आणि आता याला मी मोठ्या वेग उकळी येण्याची वाट बघते आहे. उकळी आली, कोथिंबीर थोडी टाकूया. उकळी आली की आपण याच्यावर थोडंसं झाकण ठेवूया, 10 मिनटं याला होऊ देऊया आणि परत मोठ्या वेगवर 10 मिनटं असं करून ही शेंग आपण शिजून घेऊया. तुम्ही अंदाज घेऊन ही शेंग शिजून घ्यायची आहे. आता याला उकळी येते आहे. फिरून घेऊया परत एकदा. खळखळ उकळी आली की वेग मीडियम करून 10 मिनटं याला आपण होऊ देऊया. झाकण ठेवून याला आपण 10 मिनटं होऊ देऊया. आता ही भाजी होत आली आहे. 15 ते 20 मिनिटभर मी याला मंद आचेवर शिजून घेतलं आहे. तर शेंगा शिजल्या आहेत, म्हणजे आपली भाजी रेडी झाली आहे. बघू शकता शेंग शिजली आहे आणि आपली भाजी इथे रेडी झाली आहे. खाण्यासाठी छानशी अशी भाजी तयार आहे. नक्की करून बघा. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करायचं आहे. परत भेटूयाच अशा छानशा व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. बाय.